त्याला एकदम फास्ट BP हाय झाली, ताप आला, 105 झाला. त्याच्यानंतर पूर्ण घामाघाम झाला तो. की ज्या वेळी इथे पेशंट येतो, साधं जरी असं तर 3-4 लाख रुपये बिल होऊन जातं आणि आलेल्या पेशंटमधले 50% पेशंट घरीच जात नाही. आम्ही विचारतो तरी पण बोलतायत की 4-5 तासात नॉर्मल होणार. त्याच्यानंतर बोलतात की व्हेंटिलेटरवर टाकायचं. हे 1-2 तासात पूर्ण घटना घडली आहे. ती जागा माडायची आहे. ही जागेवरती कन्नमवारच्या गरिबांसाठी, लोकांसाठी हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी जागा दिली. विक्रोळीतल्या कन्नमवार नगर येथे राहणारा शिवसेना ठाकरे पक्षाचा युवा शिवसैनिक चेतन ठाकूर याचं 3 जुलै रोजी पहाटे आदी आरोग्य या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. चेतनला अगदी 1 दिवस आधी म्हणजे 2 जुलै रोजी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. स्वतःच्या पायावर चालत रुग्णालयात दाखल झालेल्या चेतनचा दुसऱ्या दिवशी मृत्यू कसा झाला असा सवाल उपस्थित करत त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावरती गंभीर आरोप केलेत. चेतनचा फोन आलेला 4 वाजता, बोलला की डॉक्टरचा रिपोर्ट आला आहे, नॉर्मल आहे सगळं. आणि डॉक्टर बोलले की ॲडमिट करायचं. आम्ही आलो 4:30 वाजता. इथे रिपोर्ट वगैरे सगळे जे ब्लड टेस्ट वगैरे टाकला ते पण नॉर्मल आले. मग 4थ्या फ्लोअरला 409मध्ये बेडवरती तिकडे ॲडमिट केलं. तिकडे रिपोर्ट जे ब्लड टेस्ट वगैरे केला 8 वाजता. ते पण मॅडम आली राऊंडवरती जे मेन होती, ते पण रिपोर्ट एकदम नॉर्मल होते. त्याच्यानंतर 9 वाजता ते स्लाईन लावली, त्याच्यामध्ये इंजेक्शन लावलं. त्याच्यानंतर त्याला एकदम फास्ट BP हाय झाली, ताप आला, 105 झाला. त्याच्यानंतर पूर्ण घामाघाम झाला तो. मग आम्ही नर्सला पण बोललो की तुमच्या डॉक्टरला आणा, नाहीतर रेफर करा दुसरी जागावरती. तरी पण काहीच केलं नाही ते लोक. आम्ही विनंती पण करतो आहे, काका पण करतायत, सागर पण होतं, तो पण आहे, आई पण नंतर आली. सगळे हे त्याच्यानंतर 11च्या नंतर जे घडतं आहे, नंतर ICUमध्ये गेले. तिकडे पण नर्स होती, ती पण बोलते की मी ICUचे डॉक्टर आहे. हां, तिकडे जाऊन बोलत आहेत. आम्ही विचारतो तरी पण बोलत आहेत की 4-5 तासात नॉर्मल होणार. त्याच्यानंतर बोलतात की व्हेंटिलेटरवर टाकायचं. हे 1-2 तासात पूर्ण घटना घडली आहे. आमच्या मागणं काय आहे, आता जे काय आहे, आमचा मित्र होता, घराचा एकच होता आणि आता आम्हाला फक्त न्याय पाहिजे असं आहे. नाहीतर हॉस्पिटल बंद करा, सील करा, टाला लावा, बाकी काय नाही. लय जणांचा जीव गेला इथे. या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार सुनील राऊत देखील रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनीही रुग्णालयाच्या कारभाराबाबत काही गंभीर आरोप केलेत. कन्नमवारमध्ये पूर्वी हे सुश्रुषा हॉस्पिटल म्हणून याचा डॉक्टर लाड यांनी चालवलं. लोकांकडून पैसे घेऊन, लोकांकडून वर्गणी घेऊन हॉस्पिटल बांधलं. ते फक्त कन्नमवारच्या लोकांसाठी बांधलं गेलं. त्याच्यानंतर काय झालं घटना आम्हाला माहिती नाही. हे हॉस्पिटल काही सुश्रुषा असं झालं आदी आरोग्य आणि कोणीतरी 100-150 कोटीला विकत घेतलं. ही जागा माडायची आहे. ही जागेवरती कन्नमवारच्या गरिबांसाठी, लोकांसाठी हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी जागा दिली होती. आता हे टोटल कमर्शियल झालं. कमर्शियल झाल्यानंतर आजपर्यंत ह्या हॉस्पिटलची कंडिशन अशी आहे की ज्या वेळी इथे पेशंट येतो, साधं जरी असं तर 3-4 लाख रुपये बिल होऊन जातं आणि आलेल्या पेशंटमधले 50% पेशंट घरीच जात नाही. आज ही कालची घटना अशी आहे की 32 वर्षाचा मुलगा याचं 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. चालत तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. योग्य त्याचं निदान न झाल्यामुळे किंवा योग्य त्याचं हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याचा काल मृत्यू झाला. त्याला एक इंजेक्शन दिलं गेलं. ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थंडी ताप भरला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा हॉस्पिटलचा पूर्ण हलगर्जीपणा आहे आणि त्यामुळे हे 300-400 लोक इथे जमा आहेत. मी आहे, दत्ता दळवी आहेत, आम्ही सगळ्यांचे पदाधिकारी आहोत इथे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी, लोकांसाठी याचा काही मात्र उपयोग नाही. हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे. इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे ह्या आलेला माणूस हॉस्पिटल बघून ॲडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं. आता रुग्णालयाने आपली बाजू स्पष्ट करताना काय म्हटलंय तेही पाहूयात. जो पेशेंट आया था हमारे अस्पताल में कल 4:20 तक उनका बुखार था
हमने उनको एडमिट करवाया है। वार्ड में एडमिट थे। अचानक उनका बुखार ज़्यादा बढ़ गया और इसके वजह से जो डॉक्टर आरएमओ थे वार्ड में, उन्होंने निश्चय किया कि वो आईसीयू में आए ताकि चिकित्सा बेहतरीन होगा। जब भी यहाँ आए उनका बुखार एकदम 106 तक चला गया था। सब हमने जो डॉक्टर हैं इंटेंसिव केयर के वो भी थे इधर। वो जो भी आज के वैज्ञानिक तौर पे हम ट्रीटमेंट दे सकते हैं वो हमने दिया था। मगर इसके बावजूद हॉस्पिटल और हम वैसे इंसान हैं और हम ये कंडीशन रोक नहीं पाए और उनका देहांत हो गया। और उनका एक बार कार्डियक अरेस्ट हुआ था, उसके बाद हमने उनको रिवाइव किया। ये उनका ब्लड प्रेशर एकदम गिर रहा था, उसके लिए जो आज के सबसे बेस्ट मेडिसिन है वो हमने दिया था, जो सब हॉस्पिटल में आज यूज़ होता है वो भी दिया था। और उसके बाद सेकंड कार्डियक अरेस्ट के बाद हम उनको रिवाइव करने की कोशिश कर रहे थे मगर हम असफल रहे। इसके लिए हमें खेद है, हमें दुख है की एक युवा हमारे अस्पताल में अंतिम सांस लिया। रुग्णालयाच्या दाव्यानुसार चेतन ठाकूर याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, तर सुनील राऊत यांनी मात्र रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजन आणि अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणीवरती प्रश्न उपस्थित केलेत। तसंच या रुग्णालयाचं प्रशासन आता पालिकेनं स्वतःच्या ताब्यात घ्यावं अशी ही मागणी केली आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।